आम्ही एकत्र पहिलं ऑफिसमध्ये भेटलेलो. तिथं मला पहिल्याच लुकमध्ये आवडलेली, जेव्हा मी असं डेस्कटॉप घेऊन जेव्हा जात होतो माझ्या डेस्कवर ठेवायला. बट मी अशी होते, कोण आहे हा, मला बघतोय कशाला. तर आम्ही 3-4 वेळा आम्ही ऑफिस ट्रिपमध्ये गेलेलो असेच नॉर्मल. तेव्हा आम्ही एकमेकांशी बोलायचो नाही, तेव्हा म्हणजे फिलिंग्स मी एक्सप्रेस नाही केलेली. म्हणजे विचार तर केलेला मी की ही नाही तर कोण नाही कर. ही अनोखी गाठ कोणी बांधली, एक झाले ऊन आणि सावली. बोलत बोलत गेलो, नंतर मग काइंड ऑफ इंटरॅक्शन झाला. मग आमच्या काही स्वभाव माहिती पडले आम्हाला. काही महिन्यांनी आम्ही फ्रेंड्स झालो. प्रत्येक वेळी मला भेटायला कारण शोधायचा. असं करत 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 एकदा मी म्हटलं आता ना ह्याला सांगतेच. आणि मी अशी असायची, मी बिंदास म्हणजे चल नाही आहे ना, नाही बोल काय पण होऊ दे, तर मी सांगून टाकणार. ती काहीतरी हिंट देत होते मला की तिला कोणतरी आवडतो, तिला कोणतरी आवडतो. एक आहे ना मुलगा आहे, मला खूप आवडतो, पण काय त्याच्या अंगात आहे ना अशी किडे आहेत की तो सांगत नाही मला. कोण आहे तो, कोण आहे तो, पागल थांब मी त्याला हे करतो करून. मी एक पॉईंटला बोलले, म्हटलं तूच आहेस तो. हा काय, मला माहिती नव्हतं. त्याच्यानंतर ना मला 15 मिनटं रिप्लाय नाही आला. म्हणजे म्हटलं आता माझं झालं वाटतं पचका. नंतर 15 मिनिटांनी रिप्लाय आला की मग तिथून स्टार्ट झाली जर्नी. नाते जरी आहे नवे का ओळखीचे वाटले, हे श्वास दोघांचे कधी स्पर्शाविनाही गुंतले. वाट कुठली जागली दोघातून जी चालली. जेव्हा सगळे विधी होणार, त्यानंतर जेव्हा वयमाला जेव्हा आम्ही घालणार एकामेकांना, मग जेव्हा त्यानंतर जो एक मुवमेंट आहे तो मला म्हणजे खूप स्पेशल वाटणार मला. की आता माहिती पडलं की आता कन्फर्म आता ती माझ्या घरी येते, तर त्या प्रॉपर्टीचे माझं नाव आहे. तिची स्माईल करते, ज्याप्रमाणे तिचा डिम्पल्स पडतात गालाकडे, म्हणजे त्याला गालाची खळी बोलतात त्याला, ते मला खूप खूप आवडतं. आणि हिला त्याचा दिवसच जात नाही मला इरिटेट केल्याची. त्याचे असे खूप हॉबीज आहेत, असे पसरून ठेवलेले हॉबीज आहेत, त्याच्यामुळे माझ्यामध्ये काहीही नाही आहेत हॉबीज. माझे बहर सारे तुझे, माझे प्रहर सारे तुझे, साऱ्या क्षणांवर नाव गेले खोरले माझे तुझे. हे बंध जुळले त्या क्षणी, जणू लाभली संजीवनी. ही अनोखी गाठ कोणी बांधली, एक झाले ऊन आणि सावली. भलेही त्यांची भांडणं होतात, बरंच काय काय होतं, पण त्यांच्यातलं एकमेकांचं प्रेम जे आहे, त्यांच्या नजरेतनं पण जे दिसतं, इट्स व्हेरी प्युअर. आणि असं समजतं की दे आर काइंड ऑफ मेड फॉर इच अदर. सो वी आर व्हेरी हॅपी टुडे. त्यांचं लग्न भाई ऐसा लगे बच्चों की शादी हो गई अभी, मैं ऐसा अभी तो झगड़ रहे थे. पटावा लागणार आता काय बांधलंय बघ इथे, झाला संपला. ऑप्शन नाहीये लायसन्स दिलं तिला मी आता. एक झाले